नमस्कार. आताच आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव आणि हॅजचा वापर कसा होतो हा अगदी इन डिटेल पाहण्याचा प्रयत्न केला. तसं सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण हॅडचा पण वापर करतो. कसा करतो? एखादी गोष्ट च्या जवळ किंवा च्याला होता, होती आणि होते असा जर मालकी अधिकार सिंपल पास्ट टेन्सच्या फॉर्मेशन मध्ये दाखवायचा असेल, मालकी दाखवायची असेल एखाद्या गोष्टीची, तर आपण त्याच्यामध्ये हॅडचा वापर करतो. मग आई यू मध्ये ही शी ड्रामा काही असू दे, आपण हॅडच वापरणार. लक्षात ठेवा. I, you, we, they, he, she, it आणि राम हे सगळ्यांसाठी आपण कॉमनली हॅडचा वापर करणार. कशामध्ये? अफर्मेटिव्ह वाक्यांमध्ये. चला तर पाहूया एक वाक्य. मग सगळ्यांसाठी सारखंच म्हटलं कुठलंही उदाहरण घेतलं तरी चालतं. राईट? बघा, त्यांच्याकडे वेळ होता. है ना? वेळेवर पण त्याचा मालकी अधिकार आहे. तसाच त्याच्या वेळेवर त्यांच्याकडे दिलं देला म्हणजे हॅडच लावायचे. वेळ म्हणजे टाइम. दे म्हणजे टाइम. गेटिंग? दे हॅड टाइम. इट्स अन अफर्मेटिव्ह स्टेटमेंट. आपण म्हणू शकतो आमच्याकडे खूप पैसे होते. वी हॅड लॉट ऑफ मनी. त्याच्याकडे ना चांगले पेन होते. ही हॅड गुड पेन. माझ्या बहिणीकडे ना 2 बंगले होते. माय सिस्टर हॅड 2 बंगलो. या पद्धतीने निगडीत वाक्य करत असताना लक्षात ठेवा, परत 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. हॅड नो किंवा डिड नॉट हॅव. हॅड नो किंवा डिड नॉट हॅव दोन्हीही संकल्पना वापरल्या जातात. ओके, बघा निगेटिव्ह करताना दे हॅड नो टाइम. त्यांच्याकडे वेळ नव्हता. यालाच आपण ऑर मध्ये कसं म्हणू शकतो? दे डिड नॉट हॅव टाइम. आणि इंटरोगेटिव्ह क्वेश्चन करत असताना लक्षात ठेवा, याच्यामध्ये डीड सुरुवातीला लागणार आहे प्लस सब्जेक्ट प्लस हॅवचा वापर कॉमनली होणार आहे. त्यांच्याकडे वेळ होता का? डिड दे हॅव टाइम. डीडचा वापर केल्याच्या नंतर याच्यामध्ये हॅवचाच वापर करायचा आहे, हॅडचा वापर करायचा नाही. आले लक्षात? अगदी सोपं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव वापरायचं, सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपल्याला हॅडचा वापर होतो. आय होप दॅट यू माइट हॅव लाइक दिस व्हिडिओ अँड अंडरस्टूड एव्हरीथिंग. थँक यू व्हेरी मच.